नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या आरोग्य समृद्धी या चॅनेलवर। मी या चॅनेलवर आरोग्य आणि फिटनेस विषयांबद्दल व्हिडिओ बनविते। मी कोणतेही आरोग्य तज्ञ किंवा आरोग्यसेवक नाही, परंतु मला माझ्या अनुभवानुसार आणि संशोधनावर आधारित ही माहिती तुमच्याशी शेअर करायची आहे। व्हिडिओमध्ये माझे तुम्हाला आरोग्यविषयक टिप्स, फिटनेसबद्दल माहिती आणि जीवनशैलीवर आधारित विषयांवर माहिती मिळेल। कृपया लक्षात घ्या की हे व्हिडिओ केवळ सामान्य माहितीसाठी आहेत। कोणत्याही आरोग्य स्थितीसाठी अगोदर वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे। तर आता बघूया आपण प्लेटलेट्स बद्दलची माहिती। प्लेटलेट्स म्हणजे काय? हिमोग्लोबिन, प्लाझ्मा प्रमाणे प्लेटलेट्स हा देखील रक्तातील एक महत्त्वाचा घटक आहे। रक्त पातळ होऊ न देण्याचं तसंच रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास रक्तस्राव अधिक प्रमाणात होऊ न देण्याचं काम या प्लेटलेट्स करतात। या प्लेटलेट्स मुळातच एखाद्या प्लेटप्रमाणे दिसतात, त्यामुळे त्यांना प्लेटलेट्स हे नाव शास्त्रज्ञांनी दिलं आहे। या पेशींसाठी वैद्यकीय भाषेत थ्रोम्बोसाइट्स ही संज्ञा वापरली आहे। रक्तामध्ये प्रामुख्याने 3 पेशी असतात: लाल पेशी RBC, पांढऱ्या पेशी WBC आणि प्लेटलेट्स तंतुकणिका। त्यापैकी रक्तामध्ये प्लेटलेट्सची संख्या सर्वाधिक असते। प्लेटलेट्स या मोठ्या हाडांतील रक्तमज्जेत रेड बोन मॅरो असणाऱ्या मेगा कॅरोसाइट्स या पेशींपासून तयार होतात। त्यांचं रक्तातील आयुष्य सर्वसाधारणपणे 5 ते 9 दिवसांचं असतं। जुन्या झालेल्या प्लेटलेट्स प्लीहा, स्टीन आणि यकृत, लिव्हर यामध्ये नाश पावतात। प्लेटलेट्सचं कार्य: रक्तवाहिन्यांतून वाहणारं रक्त हे प्रवाही राहणं महत्त्वाचं असतं। ऑक्सिजन वहनाचं प्रमुख कार्य रक्तातून होतं। तसंच रक्त शरीरातील विभिन्न अवयवांचे पेशीस्तरांवर पोषण करते। एखादी जखम झाल्यास रक्तवाहिन्यांमधून रक्त अधिक प्रमाणात वाहून गेल्यास जीवितहानी देखील होऊ शकते। अशा वेळेस जखम झालेल्या ठिकाणी प्लेटलेट्स आणि फायबर एकत्र येऊन रक्तप्रवाह खंडित करण्याचं काम करतात। त्यामुळेच प्लेटलेट्सना मानवी शरीराची कवचकुंडलं म्हटलं जातं। प्लेटलेट्सची संख्या: सर्वसाधारणपणे मानवी शरीरातील प्लेटलेट्सची संख्या 1.5 ते 4.5 लाख इतकी असते। संख्या प्रमाणापेक्षा अधिक झाल्यास रक्ताची गुठळी होऊन रक्तवाहिन्यांतील रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होऊ शकतो। त्यामुळे हृदयरोग, स्ट्रोक यांसारखे आजार होतात। हातापायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास शरीराचा तो भाग बधीर होऊन निकामी होऊ शकतो। संख्या प्रमाणापेक्षा कमी झाल्यास रक्तस्राव अधिक होतो, म्हणजे नाकातून, हिरड्यांमधून, थुंकीतून रक्त पडतं। त्वचेवर लालसर ठिपके येतात। मासिक स्राव अधिक प्रमाणात होतो। जखम झाल्यास रक्तस्राव आटोक्यात येत नाही। जास्त रक्त गेल्याने थकवा येतो। प्लेटलेट्स कमी होण्याची कारणं: डेंग्यू, मलेरियाचा ताप, अनुवंशिक आजार, केमोथेरपी। संख्या कमी झाल्यास डेंग्यू, मलेरिया या साथीच्या तापात प्लेटलेट्सची संख्या अचानक कमी होऊ शकते। त्यामुळे 2 ते 3 दिवसांचा ताप आल्यास, त्या रोगांची लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ल्याने त्वरित रक्त तपासणी CBC टेस्ट करून घ्यावी। त्यानुसारच उपाययोजना करावी। प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यास लक्षात ठेवायच्या गोष्टी: लसूण खाऊ नये, अधिक श्रमाचे व्यायाम तसंच दगदग करू नये, ॲस्प्रिन, कोल्डरॅग सारखी औषधे घेऊ नयेत, दात घासताना ब्रश लागणार नाही याची दक्षता घ्यावी, सूप या कातरी वापरताना काळजीने वापरावे, बद्धकोष्ठता होणार नाही याची काळजी घ्यावी, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। प्लेटलेट्स कमी झाल्यास त्या बाहेरून घ्याव्या लागतात। इतर कुठलेही उपाय अजून खात्रीशीररित्या सिद्ध झालेले नाहीत। प्लेटलेट्ससाठी गोळ्या किंवा औषधही नाहीत। पौष्टिक आहारातूनच प्लेटलेट्सचं प्रमाण नियंत्रणात ठेवता येतं। नैसर्गिकरित्या ब्लड प्लेटलेट्स वाढवण्यात पुढील 7 पदार्थ मदत करतील। जर तुम्ही शरीरात कमी होत चाललेल्या प्लेटलेट्समुळे चिंताग्रस्त असाल तर घाबरू नका, कारण तुम्ही तुमच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करून ब्लड प्लेटलेट्स नैसर्गिक पद्धतीने वाढवू शकता। शरीरात प्लेटलेट्सची संख्या कमी होण्याच्या स्थितीला थ्रोम्बोसाइटोपेनिया नावाने ओळखले जाते। या निरोगी व्यक्तीच्या शरीरात सामान्य प्लेटलेट काउंट 150,000 ते 450,000 प्रति मायक्रोलिटर असतो। परंतु जेव्हा हा काउंट 150,000 प्रति मायक्रोलिटर पेक्षा खाली येतो तेव्हा याला लो प्लेटलेट मानले जाते। काही विशिष्ट प्रकारच्या औषधी, अनुवांशिक रोग, कॅन्सर, केमोथेरपी ट्रीटमेंट, अल्कोहोलचे जास्त सेवन आणि काही विशिष्ट प्रकारचे आजार उदा. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुन्या झाल्यानंतर ब्लड प्लेटलेट्सची संख्या कमी होते। पुढे जाणून घ्या, नैसर्गिक पद्धतीने प्लेटलेट्स वाढवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा। 1. पपई. पपईचे फळ आणि झाडाची पानं दोन्हींचा उपयोग कमी असलेल्या प्लेटलेट्स थोड्याच दिवसात वाढवण्यास मदत करते। 2009 मध्ये मलेशिया येथे वैज्ञानिकांनी केलेल्या एका सर्व्हेमध्ये आढळून आले की डेंग्यू आजारात रक्तातील कमी होणाऱ्या प्लेटलेटची संख्या पपई पानांच्या रसाचे सेवन केल्याने वाढू शकते। पपईचे पानं तुम्ही चहाप्रमाणे पाण्यात उकळून घेऊ शकता।
याची चव ग्रीन टी प्रमाणे असते. 2. गुळवेल. गुळवेलचे ज्यूस ब्लड प्लेटलेट वाढवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पडते. डेंग्यू झालेल्या रुग्णाने याचे सेवन प्लेटलेट्स वाढवण्यासाठी करावे, तसेच यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 2 चमचे गुळवेल सत्व 1 चमचा मधासोबत दिवसातून 2 वेळेस घ्यावे, किंवा गुळवेलची काडी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावी आणि सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून प्यावे. या उपायाने ब्लड प्लेटलेट वाढण्यास मदत होईल. गुळवेल सत्व आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरवर सहजपणे उपलब्ध होते. 3. आवळा. प्लेटलेट्स वाढवण्यासाठी आवळा लोकप्रिय आयुर्वेदिक उपचार आहे. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेले व्हिटॅमिन सी प्लेटलेट्स वाढवण्याचे आणि रोग प्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करते. दररोज सकाळी नियमितपणे रिकाम्या पोटी 3 ते 4 आवळे खावेत. 2 चमचे आवळ्याच्या ज्यूसमध्ये मध टाकून तुम्ही हे मिश्रण घेऊ शकता. 4. भोपळा. भोपळा कमी प्लेटलेट काउंटमध्ये सुधार करणारा उपयुक्त आहार आहे. भोपळा व्हिटॅमिन ए ने समृद्ध असल्यामुळे प्लेटलेटचा योग्य विकास होण्यास मदत करतो. हा कोशिकामध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रोटीनला नियंत्रित करतो. यामुळे प्लेटलेट्सचा स्तर वाढवण्यास मदत होते. भोपळ्याच्या अर्धा ग्लास ज्यूसमध्ये 2 चमचे मध टाकून दिवसातून 2 वेळेस घेतल्यास रक्तातील प्लेटलेट्सची संख्या वाढते. 5. पालक. पालक व्हिटॅमिन के चा चांगला स्रोत असून अनेक वेळा कमी प्लेटलेट विकाराच्या उपचारामध्ये याचा उपयोग केला जातो. व्हिटॅमिन के योग्य पद्धतीने होणाऱ्या ब्लड क्लॉटिंगसाठी आवश्यक आहे. अशा प्रकारे पालक जास्त प्रमाणात होणाऱ्या ब्लिडिंगचा धोका कमी करण्यात सहाय्यक ठरतो. 2 कप पाण्यामध्ये 4 ते 5 पालकाची ताजी पानं थोडा वेळ उकळून घ्या. त्यानंतर हे पाणी थंड झाल्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास टोमॅटोचा रस मिसळा. हे मिश्रण दिवसातून 2 ते 3 वेळेस घ्या. या व्यतिरिक्त तुम्ही पालकाचे सेवन सलाड, सूप, भाजी स्वरूपात करू शकता. 6. नारळ पाणी. शरीरात ब्लड प्लेटलेट वाढवण्यात नारळ पाणी खूप सहाय्यक ठरते. नारळ पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात. या व्यतिरिक्त हे पाणी मिनरलचा उत्तम स्रोत आहे. हे शरीरातील ब्लड प्लेटलेट्सची कमतरता भरून काढण्यास उपयुक्त आहे. 7. बीट. बीटचे सेवन प्लेटलेट वाढवणार सर्वात लोकप्रिय आहार आहे. नैसर्गिक अँटीऑक्सिडेंट आणि हेमोस्टॅटिक गुणांनी भरपूर असल्यामुळे बीट प्लेटलेट काउंट थोड्याच दिवसात वाढवण्याचे काम करते. 2 ते 3 चमचे बीट रस 1 ग्लास गाजराच्या रसामध्ये मिसळून घेतल्यास ब्लड प्लेटलेट्सची संख्या जलद गतीने वाढते. यामध्ये उपलब्ध असलेल्या अँटीऑक्सिडेंट गुणामुळे शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढते. वरील माहिती आपण पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. तसेच सर्व दर्शकांना विनंती आहे की जसे तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये आरोग्यविषयक माहिती घेत आहात, त्याचप्रमाणे तुमच्या मित्रपरिवारामध्ये व नातेवाईकांमध्ये आरोग्यविषयक माहिती मिळणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना व मित्रांना, आपल्या स्नेहजनांना शेअर करून धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे निरोगी जीवनाने प्राप्त होतात. म्हणूनच आत्म्याच्या शुद्धीबरोबर शरीरशुद्धी केलीच पाहिजे हे पटवून देऊया. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका, कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्यापर्यंत पोहोचू शकेल. धन्यवाद.